नागरिकांना, माता भगिनींना नम्रतेची विनंती राहील. अवघ्या काही क्षणातच आपण या सुंदरशा समाधान शिबिराला सुरुवात करणार आहोत. या पंचकोशीतून आलेल्या समस्त अतिथींना नम्रतेची विनंती राहील. ज्याप्रमाणे आत्ताच दादा समोर येऊन बसलेले आहेत आणि बघताय की या सोहळ्यासाठी सन्माननीय डॉक्टर संदीप राजपुरे साहेब, तहसीलदार परभणी आणि मान्यवर पाहुणे मंडळींचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अवघ्या काही क्षणातच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सुकीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. निर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती पूजाताई अनिलजी सावंत यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि खरं तर उपस्थित झालेल्या समस्त मान्यवरांचं, अतिथींचं, नागरिकांचं, लाभार्थ्यांचं महाराष्ट्र शासन महसूल उत्सव समाधान शिबिर या ठिकाणी अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. राजस्व समाधान शिबिर पिंगळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे, नागरिकांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. सभामंडपात उभे असणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावं. अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तरी सभामंडपातील आजूबाजूला बसलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण मुख्य सभामंडपात येऊन बसावं. आपल्या प्रतीक्षेत हे सभामंडप आहे. अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा आजूबाजूला झाडाखाली, मागे पत्राच्या शेडमध्ये बसलेल्या सर्व नागरिकांना, लाभार्थ्यांना माझी विनंती आहे, कृपया आपण मुख्य सभामंडपात येऊन आसनस्थ व्हावं. लोकाभिमुख प्रशासन शासनाचा नारा, लोकाभिमुख प्रशासन शासनाचा नारा, युवा युवती शेतकरी आनंदी सारा. सर्वसामान्यांच्या दारी योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी योजना जनकल्याणकारी, शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर पिंगळी येथील उद्घाटन कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील, गावगाड्यातील, वाडी वस्त्यातील सर्वसामान्य माणसांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती व्हावी आणि एका छताखाली विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ द्यायचा. शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासनाची प्रत्येक योजना प्रत्येक घरापर्यंत आणि घरातील प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवणारा कार्यक्रम शासकीय योजनांची जत्रा, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिर आज आपल्या पिंगळी गावामध्ये हा स्तुत्य उपक्रम होत आहे. सर्वसामान्यांची सेवा बजावणारी, सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारी आणि सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री उदयसिंगजी भोसले, उपविभागीय अधिकारी परभणी. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत वरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या या पिंगळी येथील छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं उद्घाटन होत आहे. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्यांच्या नावाचा उच्चार करताच अंगात नवचैतन्याची ऊर्जा निर्माण होते, हे विश्व ज्यांच्या कार्याची, पराक्रमाची महती गाते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी रयतेसाठी आपलं जीवन अर्पित करून स्वराज्य निर्माण केलं. म्हणूनच महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन खरं तर आज आपल्या पिंगळी गावामध्ये महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या अंतर्गत होत आहे. आणि या प्रसंगी दीप प्रज्वलन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे. त्यांनाच देवाची उपमा दिली जाते. उपस्थित सर्व मान्यवरांचं, नागरिकांचं व लाभार्थ्यांचं आपण स्वागत गीताच्या माध्यमातून स्वागत करूया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळीची विद्यार्थिनी राधिका जोरवे आपल्यापुढे सादर करीत आहे स्वागत गीत. इतिहासाचे रंग हे
इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, सुस्वागतम सुस्वागतम मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दाही दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर स्वागत गीत आपल्या या शाळेच्या विद्यार्थिनींनी आलेल्या मान्यवरांसाठी तिनं आपल्या शब्द सुमनाने सुंदर केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण या चिमुकलीसाठी करूया. आणि खरं तर आपली भारतीय संस्कृती सांगते की कोणतंही कार्य असेल आणि त्या कार्याला मान्यवर अतिथी येत असतील तर त्या अतिथींचं स्वागत सत्कार करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. लाभ मिळवून देण्यासाठीच हा सोहळा, हा कार्यक्रम आज आपल्या पिंगळी गावामध्ये आयोजित केलेला आहे. आणि या सोहळ्यासाठी खरं तर मान्यवर होय महाराष्ट्र शासन महसूल विभाग आणि आपल्या परभणी जिल्हा आणि तहसील कार्यालय येथील मान्यवर अतिथी आज आपल्या या सोहळ्यासाठी लाभलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याचं आपण सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आणि आदरणीय भोसले साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी गावचे सरपंच प्राध्यापक अंगदरावजी गरुड साहेब यांना विनंती करेल की आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. जोरदार टाळ्यांचा गजर आलेल्या आम्ही आपल्या सर्वांना विनंती करत आहे. आमचे अध्यक्ष सन्माननीय काशीनाथरावजी गरुड बापू यांना विनंती करेल आपण मंचावर यायचे आणि पुढील स्वागतासाठी. आणि खरं तर या ठिकाणी सन्माननीय माननीय डॉक्टर संदीप राजपुरे साहेब तहसीलदार परभणी यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय शिवाजीरावजी मोरे मंडळ अधिकारी साहेबांना विनंती करेल की आपले आदरणीय डॉक्टर संदीप राजपुरे साहेब तहसीलदार यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपल्या हस्ते आदरणीय तहसीलदार साहेबांचं स्वागत होत आहे आणि जोरदार टाळ्यांचा गजर साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. निर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आमच्या पिंगळी गावच्या आदरणीय सौभाग्यवती पूजाताई सावंत यांचं स्वागत उर्मिलाताई गायकवाड यांच्या हस्ते, ग्राम महसूल अधिकारी उर्मिलाताई गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. प्राध्यापक अंगद अंबादासरावजी गरुड साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी ग्राम महसूल अधिकारी अर्जुनजी सानप साहेब यांना विनंती करेल. कृपया आपल्याला पिंगळी गावचे सरपंच आदरणीय अंगदरावजी गरुड यांचं आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्री प्रसादरावजी गरुड यांचं स्वागत करण्यासाठी बाबासाहेबजी गोरे यांना विनंती करत आहे. कृपया आपल्याला या ठिकाणी स्वागत सत्कार करायचा आहे. अजित भैयांना विनंती राहील, आदरणीय दादांना विनंती राहील, कृपया आपल्याला मंचावर यायचं आहे. निळकंठरावजी गरुड यांचं स्वागत करण्यासाठी मी परत शिवाजीरावजी मोरे सर यांना विनंती करत आहे. विठ्ठलरावजी. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रायोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक. सुटतील समस्या नागरिकांच्या सारी. या समाधान शिबिराचे ध्येय उद्देश काय आहेत वास्तविक, या समाधान शिबिराचे ध्येय उद्देश काय आहेत वास्तविक राजकुमारजी राठोड साहेब करतील आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक. साहेबांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित मान्यवर लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच पिंगळी मंडळातील सर्व गावातून आलेले माझे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, व शेवटी आपल्याला एक आवाहन करू इच्छितो की आज इथे आपल्यासाठी प्रशासन आपल्या दारी आलेलं आहे. त्या निमित्ताने आपण सर्व योजनांचा लाभ घ्यावा. चलता चलता शेवटी एवढंच म्हणेल, चला सर्वजण एकत्र येऊ, चला सर्वजण एकत्र येऊ, सेवेचा नवा इतिहास घडवू, छत्रपतींच्या आदर्शावर चालत समृद्ध महाराष्ट्र आपण घडवू. गावागावात पोहोचली सेवा, नागरिकांचा वाढला विश्वास, समाधान शिबिराच्या माध्यमातून उजळला प्रशासनाचा प्रकाश, उजळला प्रशासनाचा प्रकाश. धन्यवाद. होय, विठ्ठल वैजनाथराव गरुड यांना सुद्धा कृषी विभागाचं प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. आणि आपण मंचावर यायचे. त्यासोबतच महादू केशव कदम फळबाग लागवडीचं आपल्याला या ठिकाणी प्रमाणपत्र भेटत आहे. परभणी उपविभागाचे आदरणीय उपविभागाधिकारी मान्य श्री भोसले सर, सोबत
बसलेले सर्व अधिकारी वर्ग, तसेच सर्व लोकप्रतिनिधी, छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत आपलं या ठिकाणी पिंगळी मंडळात या ठिकाणी हे शिबिर होत आहे. याआधी जवळपास 3 मंडळामध्ये हे शिबिर झालेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे शिबिर झालं आहे. आणि पिंगळी येथे हे जे शिबिर झालेलं आहे किंवा चालू आहे हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, कारण या ठिकाणी जेव्हा पण आपण विविध सरकारी विभागाकडे जातो त्यावेळेस त्यांच्याकडे अर्ज करणे वगैरे, त्यानंतर त्यांचा लाभ भेटणे यासाठी बऱ्याच वेळेस वेळ लागून जातो. तर या ठिकाणी शासनामार्फत शक्यतोवर जितके शक्य तितके लाभार्थ्यांना लाभ आपण या ठिकाणी या शिबिरात द्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत जर एखाद्याला लाभ जर मिळत नसेल किंवा मिळालेला नसेल तर त्यांना सुद्धा लाभ कसा मिळणार आहे या गोष्टीबद्दल सुद्धा योग्य ते मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या गावातले सगळं पूर्ण कर्मचारी, घरकुल विभाग असेल, सगळे असेल, सगळ्यांना जे आमच्यासाठी सहकार्य केलं समजा आमच्या गावासाठी, त्याच्याबद्दल सगळ्यांचं गावकऱ्याच्या तर्फे सगळ्यांचा अधिकाऱ्याचा विनम्र अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानासाठी उपस्थित मंचावरील सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य, या गावच्या माननीय सावंताई, माननीय जिल्हा परिषद सदस्य वरपुडकरजी, गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री गरुड, श्री विठ्ठलराव गरुड, नागरिका मंचावरील उपस्थित माझे सहकारी तहसीलदार डॉक्टर राजपुरे साहेब, विविध विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, उपस्थित वृंद, आमचे सहकारी तलाठी मंडलाधिकारी आणि उपस्थित सर्व पिंगळी आणि आसपासच्या गावातून आलेले नागरिक वृंद. मुळात म्हणजे थोड्याशा प्रशस्त गावापासून दूर अशा वातावरणामध्ये आणि आपल्याकडं आपण जे मंदिराच्या ठिकाणी एवढं चांगलं मंगल कार्यालय उभा केलेलं आहे त्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे. आणि जे शिबिराचं नाव आहे ते नाव छत्रपती शिवाजी महाराजांवरून दिलेलं आहे. ते यासाठी दिलेलं आहे की महाराज जेवढे प्रभावीशाली आणि पराक्रमी योद्धे होते तेवढेच ते प्रजाहितदक्ष अशा स्वरूपाचे राज्यकर्ते होते. आणि त्यांनी 16व्या-17व्या शतकामध्ये जो राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला होता की जे रयतेसाठी कर्ज देणं, त्यांची तगाई माफ करणं, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखणं, हा जो दूरदृष्टीपणा त्यांचा होता त्याच्यातून सुद्धा ती स्फूर्ती घेऊन आपण नाव या शिबिराचं त्यांचं नाव दिलेलं आहे. आणि खरं याचा उद्देश असा आहे की आपण प्रशासन जे आहे, आता सरपंचांनी उल्लेख केला की आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी कुठली सेवा घ्यायची असेल तर या कार्यालयातून त्या कार्यालयात जावं लागतं, भूमी अभिलेखमधून मोजणीसाठी जावं लागतं, तिथून सातबाऱ्यासाठी तहसील ऑफिसला यावं लागतं. हे सगळे विभाग आज आपल्या इथं गावामध्ये आलेले आहेत. सगळ्या विभागाचे इथं अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या ज्या समस्या आहेत, आपले जे प्रश्न आहेत त्याची तर सोडवणूक होईलच, परंतु आपल्याला वेगवेगळ्या विभागाच्या अनेक असंख्य योजना आहेत ज्या योजना आपल्याला कदाचित माहिती नसतात आणि त्यापासून आपण वंचित असता. अशा सगळ्याची लाभ आपल्याला देण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मला सर्वांना विनंती आहे की आपण कार्यक्रम असं स्वरूप या ठिकाणी न ठेवता आपण जेवढे काही आपले वेगवेगळ्या विभागाशी संबंधित प्रश्न असतील, अडचणी असतील आणि योजना असतील, या सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी आपण कृपया या ठिकाणी त्याचा लाभ करून घ्यावा. मला वाटतं आत्ता सरपंचांनी प्रश्न उपस्थित केला की संजय गांधी योजनेच्या अनेक वृद्ध महिला इथं उपस्थित आहेत. आम्हाला त्याची कल्पना आहे आणि म्हणून त्या योजनेचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांचे लाभ बंद असतील, मग ते आधार कार्ड प्रमाणीकरण नसेल, मोबाईल नंबरची अडचणी आहेत, तर त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून तात्काळ आपली जी अडचण आहे ती इथंच पूर्ण करून घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट, या कार्यक्रमांतर्गत जेवढे काही ॲप्लिकेशन्स येतील, अर्ज येतील, आम्ही त्याचा आढावा पण पुढच्या आठवड्यामध्ये घेत असतो. म्हणजे कार्यक्रम झाला म्हणून संपला असं या योजनेचं स्वरूप नाही. आपल्या रस्त्याच्या अडचणी असतील, आपल्या सातबाऱ्यातल्या अडचणी असतील आणि ह्या सगळ्याचे जिथं आपण त्या मांडणार आहात त्याची अंमलबजावणी झाली का नाही हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघत असतो. मला वाटतं या निमित्तानं महसूल प्रशासनाचा जर विचार केला तर सगळ्या वारस नोंदी आपण इथं पूर्ण करून घेतलेल्या आहेत किंवा घ्यायच्यात आपल्याला.
रस्त्यासारखे जे प्रश्न आहेत, आपण बळीराजा पानंद रस्ता योजना सुरू केलेली आहे. गावातले जेवढे काही रस्ते आहेत जे आपल्या नकाशावर आहेत किंवा नकाशावर नसले तरी वहिवाटीत आहेत, या रस्त्यांना आपण क्रमांक देत आहोत, याला नंबर देऊन त्याची आपण नोंद घेत आहोत. सातबाऱ्यांवरती या रस्त्याची नोंद केली जात आहे. त्याचबरोबर जर त्याच्यावर अतिक्रमण असतील तर ते अतिक्रमण हटवण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. आणि या रस्त्यांवरती आपण पूर्वी या रस्त्यांच्या दुरुस्तीची तरतूद नव्हती, परंतु आता बळीराजा पानंद योजनेअंतर्गत या रस्त्यांवरती आपण दरवर्षी त्याच्यामध्ये विविध विभागाचा निधी पुल ऑन करून 1 किलोमीटरला 15 लाख याप्रमाणे मुर्मीकरणाचं कामाचं आपण सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी सुद्धा ग्रामसभेनं ठराव करून त्या ठिकाणी आपल्याला ते रस्त्याची यादी द्यायची आहे. याबरोबरच इतर सगळे जे विभाग आहेत, मग पंचायत समितीच्या तुमच्या विहिरी असतील, घरकुलाच्या योजना असतील, त्यातल्या काही अडचणी असतील, त्यातले लाभ मिळाले नसतील तर तेही आपण करून घ्यायचेत. इथं आरोग्य विभागाचा आवर्जून उल्लेख करेल. आरोग्य विभागाचे पथक इथं उपस्थित आहे. या ठिकाणी तुमच्या तपासण्या तुम्ही करून घ्याव्यात. आयुष्यमान भारत कार्ड जे आहे त्याची सारखी अतिशय चांगली योजना सरकारने आणलेली आहे. 5 लाखापर्यंतचा जो काही खर्च आहे तो खर्च हे कार्ड आपल्याजवळ जर असेल आणि आपण जर त्या नोटिफाईड हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर त्या ठिकाणी तो मोफत केला जातो. हे कार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांनी सर्वांनी काढून घ्या. त्यासाठी फक्त आपलं रेशन कार्डमध्ये नाव असणं तेवढं गरजेचं आहे, लाईव्ह, आणि आधार कार्ड, एवढ्या 2च गोष्टी आहेत. इथं आरोग्य विभागाचं पथक उपस्थित आहे. त्यांच्याकडे ज्यांनी ही कार्ड काढली नसतील त्यांची कार्ड त्यांनी काढून घ्यावीत. मला वाटतं लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष घालून ज्या नागरिकांचं नाही त्यांना आपण कार्ड देण्याची व्यवस्था करावी. एकल विधवा महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी अनेक योजना शासनाने राबवलेल्या आहेत. आणि या योजनांसाठी ज्या महिलांनी अजून त्याची नोंदणी केली नसेल, त्यांचे लाभ त्यांना मिळत नसतील तर इथं महिला बाल विकास विभाग उपस्थित आहे. त्यांच्याकडून त्या ठिकाणी त्यांची नोंदणी आपण करून घ्या. आणि आपल्या ज्या काही समजा तिथं तुम्हाला सातबाराची अडचण असेल त्या ठिकाणी ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक असेल, सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं हे लाभ आपण उपलब्ध करून घ्या. मला वाटतं यासाठीच हे शिबिर आहे. शिबिर हे आपण घेतो याचा खरा अर्थ असा आहे की प्रशासन आणि नागरिक हे एकमेकांच्या समोर एकमेकांच्या बरोबर राहून या ठिकाणी काम करणार आहेत. आणि याचा जास्तीत जास्त लाभ आपल्या सर्वांनी घ्यावा. तालुक्यातलं अतिशय मोठं आपलं गाव आहे, 6,500-7 हजार लोकसंख्येचं गाव आहे. एवढं या गावांमध्ये आज आपण अतिशय चांगला प्रतिसाद या निमित्तानं दिला आहे. या निमित्तानं या शिबिरामध्ये नुसता कार्यक्रम न होता अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभावी काम होईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. इतर विभागाचे सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपलं काम अतिशय चोखपणे करावं. आणि जे काही आपल्याला या ठिकाणी त्यांच्या अडचणी नागरिक मांडतील, अर्ज देतील, त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न आपण सोडवावेत अशी विनंती आणि आवाहन या निमित्तानं करतो. आणि हे शिबिर याचा कार्यक्रम फक्त संपला आहे, पण हे दिवसभर आपण चालू राहणार आहे, याचा आपण लाभ घ्यावा अशी आव्हान आणि विनंती या निमित्तानं करतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपण गोकुळनाथ महाराज संस्थान मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत. कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे कुटुंब प्रमुख माननीय श्री उदयसिंह भोसले साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय सौ पूजाताई सावंत, तसेच अनिल सर वरपुडकर साहेब, तसेच गावचे सरपंच अंगदरावजी गरुड सर, चेअरमन प्रसादरावजी गरुड सर यांचंही मनापासून आभार.